मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC वोकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभागातील पेपर फर्स्ट म्हणजे ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजीचा प्रकरण क्रमांक 3 ला आज आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 3 ड्राईव्ह लाईन्स याच्याविषयी आज अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ड्राईव्ह लाईन्स म्हणजे काय तर मोटर वाहनामध्ये गिअरबॉक्स पडून मागील चाकांपर्यंत जे शक्तीचं संक्रमण केलं जातं आणि ज्याच्या माध्यमातून केलं जातं त्याला आपण ड्राईव्ह लाईन्स असं म्हणतो. आता या ड्राईव्ह लाईन्समध्ये काय काय येतं तर ड्राईव्ह लाईन्समध्ये त्या ठिकाणी युनिव्हर्सल जॉईंट, प्रोपेलर शाफ्ट, स्लिप जॉईंट या घटकांचा आपण समावेश होतो. या घटकांमुळे इंजिननं निर्माण केलेली शक्ती गिअरबॉक्स मार्फत आपण डिफरन्शियल पर्यंत पोहोचवतो. आता ड्राईव्ह लाईन्स हा जो भाग आहे, या ड्राईव्ह लाईन्सच्या भागामध्ये आपण पहिला जो भाग बघणार आहोत त्याला प्रोपेलर शाफ्ट असं म्हणतात. तर या ठिकाणी तुम्हाला वाहनावर जो प्रोपेलर शाफ्ट बसवला असतो त्याची आकृती या ठिकाणी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. प्रोपेलर शाफ्ट हा ट्रान्समिशन मेन शाफ्ट व डिफरन्शियल पिनियन शाफ्ट यांच्यामध्ये 2 युनिव्हर्सल जॉईंटच्या साहाय्याने जोडलेला असतो. या शाफ्टलाच आपण कॉर्डन शाफ्ट असेही म्हणतो. प्रोपेलर शाफ्ट हा पोलादी नळीपासून तयार केलेला असून याच्या एका टोकाला स्लायडिंग जॉईंट किंवा स्लिप जॉईंट हा वेल्ड केलेला असतो, तर दुसऱ्या टोकाला एक योक वेल्डिंग केलेला असतो. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला या प्रोपेलर शाफ्टचा गिअरबॉक्स कडचा योक या ठिकाणी दिसेल. हा वाय आकाराचा हा योक आहे. याच्यामध्ये हा क्रॉस शाफ्ट आहे, हा व्हर्टिकल शाफ्ट आहे आणि हा जो भाग आहे हा पुढं प्रोपेलर शाफ्टचा या ठिकाणी हा जो भाग आहे आपण म्हणतो स्लिप जॉईंट. या स्लिप जॉईंटला या ठिकाणी इथं स्प्लाइन दिसतात, तशाच प्रकारच्या स्प्लाइन्स या प्रोपेलर शाफ्टच्या दुसऱ्या जे टोक आहे त्याच्या आतल्या बाजूला अशा प्रकारचे स्प्लाइन्स असतात आणि या प्रोपेलर शाफ्टच्या दुसऱ्या टोकालाही अशाच प्रकारचा योक या ठिकाणी जोडलेला असतो. असे 2 योक हे प्रोपेलर शाफ्टला जोडलेला असतो. आता लहान वाहनं जी असतात, या लाईट मोटर व्हेकल ज्याला आपण म्हणतो किंवा मीडियम मोटर व्हेकल असतात, या दोन्ही प्रकारामध्ये प्रोपेलर शाफ्ट हा अखंड असतो. परंतु ट्रकमध्ये किंवा मोठ्या वाहनांमध्ये एक अखंड प्रोपेलर शाफ्ट न देता तो 2 भागामध्ये विभागलेला असतो. गिअरबॉक्सकडील बाजूचा प्रोपेलर शाफ्ट हा त्यामध्ये लांबीला कमी असतो, तर डिफरन्शियल कडील बाजूची प्रोपेलर शाफ्टची लांबी ही जास्त असते. आता हे जे 2 प्रोपेलर शाफ्ट जे असतात, हे 2 प्रोपेलर शाफ्ट हे मध्यभागी एका बेअरिंगच्या साहाय्याने त्या ठिकाणी जोडलेले असतात. आता वाहनावर बसवलेला हा जो प्रोपेलर शाफ्ट जो आहे ह्याचं काम काय आहे? त्याचं पहिलं काम असं आहे की गिअरबॉक्सची रोटरी मोशन ही डिफरन्शियलकडे संक्रमित करून ती मागील चाकांना पोहोचवणे, हे प्रोपेलर शाफ्टचं पहिलं काम आहे. तर दुसरं काम काय आहे तर गिअरबॉक्सकडून डिफरन्शियलकडे टॉर्क संक्रमित करताना येणारे टॉर्शनल स्ट्रेसेस म्हणजे त्या ठिकाणी पिळवणुकीचा जो काही ताण जो आहे हा या ठिकाणी सहन करणं. कारण ज्या वेळेला कसं होतं इंजिनकडनं गती हे गिअरबॉक्सवर दिली जाते. गिअरबॉक्स या प्रोपेलर शाफ्टचं एका टोकाला फिरवतो. आता दुसरं टोक जे असतं हे पहिल्यांदा स्थिर आहे कारण ते डिफरन्शियल त्या ठिकाणी जोडलेलं असतं.
तर या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रोपेलर शाफ्ट स्वतःवरती फिरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक पेवटणारा जोर हा निर्माण होत असतो. हा जोर सहन करण्याचं काम हा प्रोपेलर शाफ्ट करत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी वाहनावर असणारा जो प्रोपेलर शाफ्ट जो आहे याची माहिती या ठिकाणी तुम्हाला आपण दिली. आता याचा पुढचा जो या प्रकरणाचा जो भाग आहे तो म्हणजे ड्राईव्ह लाईनचे प्रकार किंवा ड्राईव्हचे प्रकार. आता ड्राईव्हचे प्रकार म्हणजे काय, तर इंजिनकडून आलेली जी शक्ती जी आहे ही चाकांपर्यंत पोहोचवण्याचे जे काही प्रकार आहेत याला आपण ड्राईव्हचे प्रकार असं म्हणतो. आता हे प्रकार कुठले कुठले आहेत, त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. दुसरा जो प्रकार आहे तो फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तिसरा जो प्रकार आहे तो फ्रंट इंजिन फोर व्हील ड्राईव्ह. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता हे जे प्रकार आहेत या प्रकारातला पहिला प्रकार आता आपण या ठिकाणी बघतोय याचं नाव आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. मित्रांनो, या ठिकाणी ही जी आकृती तुम्हाला समोर दिलेली आहे या आकृतीमध्ये फ्रंट इंजिन म्हणजे यामध्ये काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं वाहनाचं इंजिन जे आहे हे गाडीच्या पुढल्या बाजूला बसवलेलं असतं आणि इंजिनमध्ये तयार झालेली जी शक्ती आहे ही तशीच त्या ठिकाणी पुढल्या चाकाला त्या ठिकाणी दिलेली असते. या प्रकाराला आपण फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह असं म्हणतो. आता हा प्रकार कुठे वापरला जातो तर बहुतांशी या ठिकाणी जे लाईट मोटर व्हेकल कार सेगमेंटचे जी वाहनं आहेत या वाहनांमध्ये आपल्याला हा प्रकार बऱ्याचसा पाहायला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला मारुती 800 असेल, मारुती अल्टो असेल, वॅगनआर असेल किंवा त्या ठिकाणी हुंडाईचे वाहनं असतील, टाटाच्या कार सेगमेंटमधल्या गाड्या असतील, अशा कार सेगमेंटमधले ज्या सगळी वाहनं आहेत या सगळ्या वाहनांमध्ये तुम्हाला फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह हा प्रकार हा पाहायला मिळतो. आता या प्रकारामध्ये गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल म्हणजे समजा हे इंजिन असेल तर इंजिन कडून ही पॉवर या ठिकाणी क्लच मार्फत गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल हे दोन्ही घटक जे आहेत हे एकत्रित त्या ठिकाणी पुढच्या फ्रंट ॲक्सेलवर त्या ठिकाणी बसवलेले असतात. हा जो प्रकार आहे या प्रकाराला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. ट्रान्झॅक्शन हे इंजिन आणि ड्राईव्ह शाफ्ट यांच्यामध्ये बसवलेलं असतं. ड्राईव्ह शाफ्ट म्हणजे या ठिकाणी हे बाणाकडनं तुम्हाला जे सर्किट हे ड्राईव्ह शाफ्ट आहेत की जे इंजिनची गती या सगळ्या घटकांमार्फत चाकांपर्यंत पोहोचवतात. याला आपण ड्राईव्ह शाफ्ट असं म्हणतो. शक्ती संक्रमण हे इंजिनकडून ट्रान्झॅक्शनला व ट्रान्झॅक्शनकडून ड्राईव्ह शाफ्टद्वारे पुढील दोन्ही चाकांना होते. अशा वाहनांमध्ये युनिव्हर्सल जॉईंट किंवा प्रोपेलर शाफ्ट यांचा काही वापर होत नाही. फक्त जे ड्राईव्ह ॲक्सेल जे आहेत त्या ड्राईव्ह ॲक्सेलला त्या ठिकाणी गती देण्यासाठी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी टाईप त्या ठिकाणी युनिव्हर्सल जॉईंट हे वापरले जातात. ड्राईव्ह शाफ्टची गती चाकांना दिलेली असते. यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्हची आकृती या ठिकाणी तुम्हाला इथं आपण दाखवलेली आहे. मित्रांनो, याच्यानंतरचा दुसरा जो भाग आहे हा फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. यालाच आपण कन्व्हेन्शनल ड्रायव्हिंग मेकॅनिझम असे म्हणतो. आपल्या भारतामध्ये जी हेवी मोटर व्हेकल्स जी आहेत ट्रक असेल बस असेल अशा सर्व वाहनांमध्ये आपण या प्रकारचा ड्राईव्हचा प्रकार बघतो. यामध्ये फ्रंट इंजिन म्हणजे वाहनाचं इंजिन जे आहे हे पुढच्या बाजूला बसवलेलं आहे आणि या इंजिननं निर्माण केलेली जी गती जी आहे ही गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल यांच्या मार्फत या गाडीच्या मागील चाकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेली असते. हा जे प्रकार जो आहे याला आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह असं म्हणतो. आता इंजिननं निर्माण केलेली जी पॉवर आहे ही पॉवर क्लच गिअरबॉक्स
त्यानंतर युनिव्हर्सल जॉईंट, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल यांच्या मार्फत ही गती ही चाकांपर्यंत पोहोचवली जाते. परंतु चाकांमार्फत ही जी गती आहे ही गती गाडीच्या चासीला, कारण इंजिन हे सुरू झाल्यानंतर इंजिनची गती आपण गिअरबॉक्सला दिली, गिअरबॉक्स करून ही गती मागच्या चाकांपर्यंत आली, चाक स्वतः भोवती फिरलं, परंतु गाडीची फ्रेम जी असते ही फ्रेम त्या ठिकाणी स्थिर असते. तर अशा वेळेला या ठिकाणी चाक ज्यावेळेस स्वतः भोवती फिरतं त्या चाकांमार्फत ही गती गाडीची ज्यावेळेस फ्रेमला दिली जाते त्यावेळेला आपलं वाहन जास्त हे पुढे सरकतं. तर ही जी गती जी आहे ही चाकांमार्फत फ्रेमला देण्याची जी पद्धती आहेत त्या पद्धतीवरून या ड्राईव्हचे दोन प्रकार पडतात. यातला पहिला जो प्रकार आहे या प्रकाराला आपण हॉचकिस ड्राईव्ह असं नाव दिलेलं आहे. या हॉचकिस ड्राईव्ह मध्ये कशी रचना केलेली असते ते बघूया आपण. या हॉचकिस ड्राईव्ह मध्ये प्रोपेलर शाफ्टच्या दोन्ही बाजूला दोन युनिव्हर्सल जॉईंट हे दिलेले असतात. यातील एक युनिव्हर्सल जॉईंट हा गिअरबॉक्सच्या मेन शाफ्टला या ठिकाणी जोडलेला आहे, तर दुसरा जो युनिव्हर्सल जॉईंट जो आहे हा या ठिकाणी डिफरन्शियलच्या पिनियन शाफ्टला या ठिकाणी जोडलेला असतो. या प्रकारात चाकापासून मिळालेला धक्का हा डिफरन्शियल हाऊसिंगला दिला जातो. चाक ज्यावेळेस स्वतःभोवती फिरेल त्यावेळेला तो चाकाकडनं ती गती ही उलटी त्या ठिकाणी डिफरन्शियल केसिंगला मिळते. आता डिफरन्शियल केसिंग जे आहे या डिफरन्शियल केसिंगवर ह्या लिप स्प्रिंग जे असतात या लिप स्प्रिंग याच्यावर बसवलेल्या असतात. आता या लिप स्प्रिंग ज्या असतात या ब्रॅकेटच्या साह्यानं इथं गाडीच्या फ्रेमला इथं जोडलेल्या असतात. आता याच्या पुढचा जो लिप स्प्रिंग पुढच्या बाजूला जिथं जोडलेले आहेत या भागाला आपण हॉकर म्हणतो आणि मागचा जो भाग आहे याला आपण शॅकल म्हणतो. आता हॉकर हा जो घटक आहे हा स्थिर आहे, तर शॅकल हा जो घटक आहे हा थोडासा झुलता असतो. आता ज्या वेळेला हे चाक फिरतं त्यावेळेला चाकाकडनं गती ही डिफरन्शियल हाऊसिंगला दिली जाते, डिफरन्शियल हाऊसिंगकडनं ही गती या लिप स्प्रिंगला दिली जाते आणि लिप स्प्रिंगच्या मार्फत त्या ठिकाणी या फ्रेमला पुढं ढकललं जातं. आता ज्या वेळेला हा धक्का मिळतो त्यावेळेला ही लिप स्प्रिंग जी असते ही लिप स्प्रिंग त्या ठिकाणी थोडीशी आकुंचन पावल्यासारखी होते आणि हा जो शॅकल जो असतो हा थोडासा मागच्या बाजूला ढकलला जातो आणि त्या ठिकाणी त्यांच्या साह्यानं त्या ठिकाणी या गाडीच्या चासीला पुढे ढकललं जातं. तर या प्रकारामध्ये लिप स्प्रिंग जे असतं याचं मूळ काम काय आहे लिप स्प्रिंगचं, तर ज्या वेळेला वाहन रस्त्यावरून जात असतं त्यावेळेला खास खळग्यातून हे चाक जात असताना जे हादरे बसणार आहेत ते हादरे शोषून घेऊन ते हादरे वाहनाच्या चासीपर्यंत पोहोचून न देण्याचं काम ॲक्च्युली या ठिकाणी लिप स्प्रिंग करतात. परंतु या हॉचकिस ड्राईव्हमध्ये या लिप स्प्रिंगला हे सुद्धा काम त्या ठिकाणी करावं लागतं. हॉचकिस ड्राईव्हमध्ये प्रोपेलर शाफ्टला त्या ठिकाणी दोन युनिव्हर्सल जॉईंट आणि एक स्लिप जॉईंट या ठिकाणी दिलेला असतो. आता याच्यानंतरचा या फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह हा जो प्रकार आहे त्यातला दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण टॉर्क ट्यूब ड्राईव्ह असं म्हणतो. आता हा टॉर्क ट्यूब ड्राईव्हचा जो प्रकार आहे का नाही तर बहुतांशी हा जो प्रकार आहे हा परदेशी बनावटींच्या वाहनांमध्ये आपल्याला फार बघायला मिळतो. या प्रकारात प्रोपेलर शाफ्ट जो आहे हा एका पोकळ नळीमध्ये बसवलेला असतो. या नळीचं एक टोक जे आहे हे नटबोल्टच्या साह्यानं डिफरन्शियल हाऊसिंगला या ठिकाणी बसवलेलं असतं, तर दुसरे टोक हे फ्लेक्झिबल जॉईंटच्या साह्यानं गिअरबॉक्सच्या मागच्या बाजूला या ठिकाणी जोडलेलं असतं. टॉर्क ट्यूबची रचना असलेल्या गाड्यांमध्ये लिप स्प्रिंग ही याच्या दोन्ही टोकाला
या ठिकाणी शॅकल जॉईंट हे दिलेले असतात. या प्रकारात शक्ती संक्रमणाचं काम म्हणजेच त्या ठिकाणी ड्रायव्हिंग प्रेशर जे आहे हे टॉर्क ट्यूबद्वारा गिअर बॉक्स व नंतर इंजिन हाऊसिंग मार्फत फ्रेमला दिलं जातं. या प्रकारात टॉर्क ट्यूबच्या दोन्ही बाजूला 2 रॉड हे मागील ॲक्सेल हाऊसिंग व क्रॉस मेंबर यांच्यामध्ये बसवलेले असतात. टॉर्क ट्यूब व रॉड हे मागील चाकांपासून बसणारे धक्के लीफ स्प्रिंग बरोबर सहन करतात. तसेच ॲक्सल व चाकांना मागे पुढे होऊन देत नाहीत. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी हे ॲक्सल केसिंग जे आहे या ॲक्सल केसिंगवर त्या ठिकाणी 2 ट्रस रॉड बसवलेले असतात. हे ट्रस रॉड या ॲक्सल केसिंग आणि फ्रेम यांच्यामध्ये ते जोडलेले असतात. ज्या वेळेला इंजिन चालू होतं त्यास इंजिनची गती ही गिअर बॉक्स मार्फत त्याच्यामध्ये बसलेल्या प्रोपेलर शाफ्ट मार्फत डिफरन्शियलला मिळते आणि डिफरन्शियल कडून ही गती चाकांना मिळते. आता चाक ज्यावेळेस स्वतःभोवती फिरतं त्यावेळेस डिफरन्शियल केसिंगवर बसवलेले ते 2 ट्रस रॉड जे असतात हे ट्रस रॉड या ठिकाणी चासीला पुढे ढकलण्याचं त्या ठिकाणी काम करतात. तर ड्राईव्हच्या या प्रकारामध्ये लीफ स्प्रिंगला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग फोर्स हा सहन करावा लागत नाही. तर याच्यामध्ये काय केलं होतं तर लीफ स्प्रिंगचं जे काम आहे मूळ काम जे आहे लीफ स्प्रिंगचं ते शॉक ॲब्सॉर्ब करणे एवढंच काम त्या ठिकाणी लीफ स्प्रिंगचं असतं आणि तेच काम हे लीफ स्प्रिंग करत असते. मित्रांनो, याच्यानंतर आपण तिसरा जो प्रकार जो बघणार आहोत तो म्हणजे फ्रंट इंजिन 4 व्हील ड्राईव्ह. ॲक्च्युली याचाच अभ्यास आपण मागे गिअर बॉक्सचं जो प्रकरण आहे या प्रकारामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. ज्यामध्ये आपण ऑक्झिलरी गिअर बॉक्स किंवा ट्रान्सफर केस याच्या माध्यमातून याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता फ्रंट इंजिन 4 व्हील ड्राईव्ह ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये इंजिन क्लचच्या मागच्या बाजूला या ठिकाणी हा गिअर बॉक्स दिलेला आहे. गिअर बॉक्सचा आउटपुट शाफ्ट जो आहे या आउटपुट शाफ्टमधून या ठिकाणी शक्तीचं हे विभाजन केलं जातं. इंजिननं निर्माण केलेल्या शक्तीच्या 50% शक्ती जी असते ही या ठिकाणी एका प्रोपेलर शाफ्ट मार्फत या मागच्या चाकांना दिली जाते. तर दुसऱ्या प्रोपेलर शाफ्ट मार्फत हीच गती वाहनाच्या पुढील चाकांना सुद्धा दिली जाते. आता फ्रंट इंजिन 4 व्हील ड्राईव्ह हा जो प्रकार आहे हा 4 व्हील ड्राईव्ह प्रकार हा यामध्ये 2 प्रोपेलर शाफ्ट 2 डिफरन्शियल आपल्याला पाहायला मिळतात. आता गेल्या म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये आपण बघितलं की हा जो प्रकार जो आहे हा ऐच्छिक प्रकार आहे आणि हा बोलता कुठल्या वाहनांवर बसवला जातो तर जीप किंवा मिलिटरीच्या वाहनांवर आपल्याला हा प्रकार बघायला मिळतो. आता याचा वापर कुठं केला जातो तर आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा की मिलिटरीची वाहनं जी असतात ही नेहमीच आपल्या बांधलेल्या किंवा आपला जो नेहमीचा जो रस्ता आहे या रस्त्यांवरून त्या ठिकाणी वाहन जातं असं नाही. त्याला खास काळ्यातनं दऱ्याखोऱ्यातनं नदी नाल्यातनं त्या वाहनाला जायला लागतं. अशा वेळेला इंजिननं निर्माण केलेली जी पॉवर आहे ही वाहनाच्या 4ही चाकांना त्या ठिकाणी पुरवण्यासाठी या ठिकाणी या प्रकारचा वापर केला जातो. तर हा जो प्रकार आहे हा थोडासा ऐच्छिक असा प्रकार आहे. ऐच्छिक याचा अर्थ असा की ज्यावेळेस आवश्यकता असते त्याच वेळी इंजिनची पॉवर जी असते ही या पुढल्या चाकांना दिली जाते. अन्यथा या ठिकाणी इंजिनची पॉवर जी आहे ही मागच्या 2 चाकांना दिली जाते. म्हणजे मागाशी आपल्याला बघितले फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह हाच प्रकार त्या ठिकाणी बहुतांशी वापरला जातो. परंतु जिथं आवश्यकता असते अशा ठिकाणी आपण काय करतो तर इंजिनची पॉवर जी आहे ही या ठिकाणी या ऑक्झिलरी गिअर बॉक्स मार्फत गाडीच्या पुढल्या दोन्ही चाकांना या ठिकाणी पॉवर देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण वाहनाची पुढली
चारही चाकांना इंजिनची पॉवर देऊन ते वाहन पुढे न्यायचं काम करत असतो. आता ड्रायव्हिंगचा जो प्रकारामध्ये पुढला जो प्रकार आहे, या पुढल्या प्रकाराचं नाव आहे रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडं ज्या रिक्षा ज्या आहेत, त्या रिक्षांमध्ये म्हणजे बजाजचे रिक्षा आहेत किंवा गरुडाचे डिझेलच्या इंजिनच्या रिक्षा आहेत किंवा डिझेलचे टेम्पो जे आहेत, त्यामध्ये आपण बघतो की इंजिन जे आहे हे मागच्या दोन चाकांवर त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि तिथंच इंजिनची निर्माण झालेली पॉवर जी आहे ही मागच्याच चाकाने त्या ठिकाणी दिलेली असते. जसं फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह जो आपण प्रकार बघितला, त्याच्याबरोबर विरुद्ध असा प्रकार हा या ठिकाणी दिलेला आहे रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. म्हणजे यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रोपेलर शाफ्ट वाहनावर दिलेला नसतो. मोठ्या वाहनांमध्ये जर्मनीची व्हॉल्वो कंपनीची जी बसेस आहेत, या बसेसवर सुद्धा आपल्याला हा प्रकार बघायला मिळतो. आता याच्यामध्ये इंजिनची गती जी आहे ही प्रत्यक्षपणे मागील चाकांना दिली जाते. यामध्ये पॉट टाईप युनिव्हर्सल जॉईंटचा वापर करून ड्राईव्ह शाफ्ट मार्फत ही गती या मागील चाकांना द्यायचं काम केलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ड्राईव्ह लाईन्स या प्रकारामधील जे प्रकार बघितले हे आपल्याला त्या ठिकाणी समजले असतील असं मी समजतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.